तर वाटलं नव्हतं की भारुमरीच्या लग्नामध्ये माझ्यासोबत असं होईल म्हणून, पण पारव्यामध्ये पाहिलं तर आज तर चला सांगतो पुरी स्टोरी. तर हॅलो मित्रांनो, मी आहे शारीचा ब्लॉगर राज. तर सकाळीच पटापट मध्ये करून घेतला आधी तयारी, मग बुटो घालून गेलो गाडीकडे आणि गाडी घेऊन आईला घेऊन निघले सीधा भारुमरी जाण्यासाठी, कारण का आज होते भारुमरी मध्ये लग्न. तर अर्ध्या तासात पोहोचलो पारव्यापाशी. मग पारव्याचा मंदिर पार एंटर झालो पारव्यामध्ये. मग अर्धा पारवा पार केल्याच्या नंतर लयच गर्दीचा लागली होती, कारण का आज होता सोमवार. तर आजच्या दिवशी राहते पारव्यामध्ये बाजार. मग तेच बाजार पाहत पोहोचलो पेट्रोल पंपावर आणि तिथे जाऊन टाकून घेतला आधी पेट्रोल टाकून सीधा निघलो वापस भारुमरी जाण्यासाठी. तर अर्ध्या तासाच्या रन नंतर पोहोचलो भारुमरी मध्ये. लग्नाच्या घरी जाऊन गाडी लावलोच की तेवढ्यातच सुन्या पण आला होता. मग आम्ही दोघं पण बसले लग्नावाल्याच घरी. मग पाणीची आप येऊन निघलं मंडपाकडे जाण्यासाठी. तर मी कधी नातेवाईकच्या गावाला आलोच नाही, त्याच्या कारणाने मला इथं कोणीच ओळखत नव्हते. तर मग पोहोचलो मंडपापाशी आणि मंडप तर मस्त सजून होता आणि मंडपच्या साईडला होतं जानोसाचं घर. तर मग मी न सुन्या गेलते नवरदेवले पाहिले. मग नवरदेव तर बरोबर दिसला नाही, तर मग आम्ही येऊन बसले मस्त सावलीमध्ये. तर तेवढ्यातच अमोल दादा आणि आबाजी पण आले होते. मग तेवढ्यातच जानोसाच्या घराकडे होते नाचत. तर मग आम्ही पण गेले पाहण्यासाठी. तर मग सुन्याने मी बसले पाहत. मग आला त्रास, तर मग सुन्याने मी आले मंडपामध्ये. तर अर्धे पाहुणे मंडळी तर मंडपामध्ये येऊन बसून पण होते. तर मग घटक्याभरातच नवरदेव पण आला. मग नवरदेव येऊन बसला मंडपामध्ये. 3:30 पण झाले तर नवरीचा याचा काही पता नाही. मग लई वाट पाहिल्याच्या नंतर नवरी आली. मग मंडप पण लोकांच्या गर्दीने खचाखच भरला होता. मग झाला अक्षदा वाटपच झाला की तेवढ्यातच नवरी नवरदेव स्टेजवर गेले होते. तर मग झाले मंगलाष्ट चालू. मग जसं मंगलाष्ट सरले तसंच झाला बँड चालू. मग सारे जण होते नाचत आणि आम्ही होते पाहत. आणि घटकाभर तर लयच खतरनाक माहोल झाला होता. तर मग भूक पण लई लागली होती. तर मग सुन्याने मी बसले जेवणाची वाट पाहत. मग आम्ही दोघं पण बसले सुटुकने जेवाले. पण सर्व आहारनं तर कम्प्लीट झाला, पण आपल्या नशिबामध्ये कुरकुरे फक्त 3च आले होते. पण जाऊ दे म्हणलं आणि जेवण केलं चालू. बाकीचे होते जेवण करत आणि मी निघलो गाडीकड आणि आईला घेऊन निघलो मग सीधा घराकड. तर सुन्या येतो म्हणजे थोडासा थांबून. तर ह्या लग्नामध्ये तर मला असं वाटलं की मी फक्त जेवण करण्यासाठी चालतो, कारण की ह्या लग्नामध्ये मला कोणीच ओळखले नाही. तर आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच.